राज्यात रविवारी 68,631 कोरोनाबाधित वाढले असून 503 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे। सध्या राज्यातील मृत्यूदर 1.58% इतका आहे। राज्यात आजपर्यंत 60,473 रुग्णांचा मृत्यू झालाय, तर सद्यस्थितीत एकूण 6,70,388 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत। दरम्यान 45,654 रुग्ण कोरोनातून बरे देखील झालेत। राज्यात आजपर्यंत एकूण 31,06,828 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतलेत। यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 80.92% इतकं झालंय। अहमदनगरमध्ये रविवारी कोरोनाचा विस्फोट झालाय। रविवारी अहमदनगरमध्ये 3,592 कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर दिवसभरात तब्बल 102 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। जिल्ह्यात कोरोना मृत्यूंनी उच्चांक गाठल्यामुळे अहमदनगर वासियांच्या चिंतेत वाढ झाली आहे। अंबरनाथच्या विजय हॉस्पिटलमध्ये रविवारी तुंबळ हाणामारी झाली। कोविड हॉस्पिटलमध्ये बिलासाठी मृतदेह अडवून ठेवल्यामुळे हा प्रकार घडलाय। यावेळी लोकशाहीच्या पत्रकारालाही मारहाण करण्यात आली आहे। सकाळी 7 वाजता मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह दुपारी 2 पर्यंत बिल न भरल्यामुळे दिला नव्हता। याचा जाब विचारण्यासाठी मनसे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के, कार्यकर्ते आणि पत्रकार गेले असता हा प्रकार घडलाय। रेमडेसिवीरवरून राज्यात नवा वाद सुरू झालाय। दमनमधील ब्रुक फार्मा या कंपनीला महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा पुरवठा करण्याची परवानगी मिळवून दिली, मात्र राज्य सरकारच्या काही प्रतिनिधींनीच या कंपनीला धमकावल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय। फडणवीस यांच्यावर टीका करताना गायकवाड यांनी पातळी सोडली। तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याचा घरातला माणूस मरतो, त्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे। मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं गायकवाड यांनी म्हटलंय। संजय गायकवाड यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी भाजपचे काही पदाधिकारी गायकवाड यांचा जयस्तंभ चौकात पुतळा जाळण्यासाठी एकत्र आले, तेव्हा भाजप सेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली। शिवसेनेकडनं आमदारांचा पुतळा जाळू नका यासाठी दोन्ही गटात झटापट झाली। या दरम्यान शिंदे यांना खाली पाडून मारहाण करण्यात आली। यावेळी पोलिसांच्या मदतीनं दोन्ही गटांची भांडणं सोडवण्यात आली। ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशी सुरू असताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर दबाव टाकला। हा सरकारी कामातील हस्तक्षेप असून त्यावर काय कारवाई करायची याचा निर्णय सहकाऱ्यांशी चर्चा करून घेऊ, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलंय। त्यामुळे या प्रकरणी कारवाई होण्याचे संकेत मिळत आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकासाठी भाजप नेत्यांनी पोलीस स्थानकात धाव घेतल्यानंतर नाना पटोलेंनी हे पत्र लिहिलंय। भाजप नेत्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। रेमडेसिवीरचा साठा करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीस यांना अलीकडे काय झालं माहिती नाही, मात्र सत्ता गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस माशासारखे तडफडत असून सत्ता कधी येणार म्हणून रात्री झोपेतूनही दचकून उठतायत। महाविकास आघाडी सरकार पडणार असं अनेक भाकीत देवेंद्र फडणवीसांनी वर्तवलंय, मात्र त्यांचं भविष्य दरवेळी खोटं ठरतंय। ब्रुक फार्मा कंपनीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्यामुळे चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतलं। त्यावरून रात्री उशिरा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड पोलीस ठाण्यात पोहोचून पोलिसांना जाब विचारला। त्यावरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी भाजप नेत्यांचा समाचार घेतलाय। फडणवीस, दरेकर कंपनीची वकिली का करतायत? कुठेतरी काळा बाजार होतोय। भाजप महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळू नये म्हणून प्रयत्न करतंय, असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय। राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वसामान्य माणसाला उपचारासाठी तडफडावं लागत असताना सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारनं आता तरी सामान्य माणसाच्या मदतीला धावावं आणि सातत्यानं केंद्र सरकारवर बालिश आरोप करणं बंद करावं, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। आपलं अपयश लपवण्यासाठी सतत केंद्र सरकारवर आरोप करायचे आणि वाद निर्माण करून कोरोनाच्या संकटापासून जनतेचं लक्ष विचलित करायचं, असं राजकारण महाविकास आघाडीकडनं चालू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। रेमडेसिवीर न मिळाल्यानं रुग्णानं मांडीवर जीव सोडला असून जनता मृत्यूच्या दारात असताना खंडण्या गोळ्या करायचं काम बंद करा, अन्यथा कोरोनाग्रस्तांना घेऊन मातोश्रीवर ठाण मांडून बसणार, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिलाय।
सत्ताधाऱ्यांना कमिशन खायचं असल्यानं इंजेक्शनचा तुटवडा केला गेला असल्याचा आरोपही यावेळी खोत यांनी पत्रकार परिषदेत केला. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय. पालकमंत्र्यांनी आपलं आत्मपरीक्षण करावं असा सल्ला प्रीतम मुंडेंनी दिलाय. मी जिल्ह्याची लोकप्रतिनिधी म्हणून कधी कमी पडणार नाही. जिल्ह्यात औषधांचा तुटवडा असून आरोग्य यंत्रणेवर ताण येतोय, त्यामुळे या गोष्टीकडे सत्ताधाऱ्यांनी बघण्याची आवश्यकता असल्याचं देखील प्रीतम मुंडे यांनी यावेळी सांगितलं. मालेगावात शासकीय कोविड सेंटर असलेल्या सहारा हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन अभावी रुग्ण दगावल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषीमंत्री दादा भुसे यांनी सहारा हॉस्पिटलला अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांशी त्यांनी चर्चा केली. या चर्चेत महागड्या दरानं काळ्या बाजारातून रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध केल्याचं नागरिकांनी मंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिलं. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना स्टिकर चिटकवण्यात येत आहेत. स्टिकरचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसंच हे स्टिकर मुंबईपर्यंतच वैध असणार आहेत. ठाणे, मीरा भाईंदर, नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी त्यांचे नियम काढावेत. आम्ही सहकार्य करू असं पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटलंय. वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयातून कोरोना रुग्णांना पळ काढून आत्महत्या केली आहे. हा रुग्ण 3 दिवसांपासून उपचार घेत होता. रुग्णालयापासून 2 किलोमीटर अंतरावरील विहिरीत या रुग्णाचा मृतदेह आढळला. पिंपरी चिंचवडमध्ये जन्मदात्या पित्यानंच 2 मुलींना चालत्या ट्रक खाली चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुलगी व्हॉट्सअॅपवर मुलाशी चॅट करत असल्याच्या संशयातून हा प्रकार घडलाय. मुलीच्या हत्येनंतर पित्यानं ही आत्महत्या केली. मावळ तालुक्यातल्या इंदोरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरात कोरोनावरील काढा घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. ड्रॅगन पॅलेस बाहेर रस्त्याच्या कडेला 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्यात. या काढ्यामुळे कोरोना बरा होत असल्याचा दावा डॉक्टरनं केलाय. नागपुरातील एका आयुर्वेदिक महिला डॉक्टरनं हा दावा केलाय. यापूर्वी नागपूर महापालिकेनं हे क्लिनिक सील केलं होतं. मात्र आता नागपूरच्या कामठी इथं क्लिनिक सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे राज्यासह देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा भासतोय. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याला विमानानं ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याला रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडनं त्या संदर्भातील पत्र सर्व रेल्वे विभागांना देण्यात आलंय. चंद्रपूर जिल्ह्यात लसीकरण ठप्प झाल्याची स्थिती आहे. जिल्ह्यात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसींचा साठा पोहोचला नसल्यानं ही केंद्र बंद होणार आहे. वाढीव केंद्र सुरू झाल्यानं आता 96 केंद्रांद्वारे लसीकरण वेगवान झालंय. तर 6 केंद्रांवर कोव्हॅक्सिनचा 500 डोस शिल्लक आहेत. जिल्ह्यातील अनेक लसीकरण केंद्रांवर लसीकरण बंदचे फलक लागलेत. तर काही ठिकाणी नोंदणी करून लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना परत जावं लागतंय. पुढच्या काळात लसींचा पुरेसा साठा येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सांगलीत केवळ अत्यावश्यक सेवांसाठी घराबाहेर पडण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी आतापर्यंत 93 जणांवर गुन्हे दाखल केलेत. तर 182 वाहनं जप्त केली आहेत. काही ठिकाणी आदेशाचं उल्लंघन केलं जात आहे. विनाकारण बाहेर लोक दिसू लागलेत. त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. भंडारा जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेतील दुकानासाठी वेळापत्रक जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी जाहीर केलंय. आता जिल्ह्यातील सर्व भाजीपाला मार्केट दुपारी 2 पर्यंत आणि सर्व किराणा दुकानं दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार आहेत. हे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेत. जिल्ह्याचा वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव टॉप 8 मध्ये आल्यानंतर जिल्हा प्रशासनाद्वारे कडक पावलं उचलायला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संकटावरून माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय. या पत्राद्वारे त्यांनी सरकारला अनेक सूचना दिल्यात. देशात लसीकरणाची गती वाढवण्याची आवश्यकता आहे, कारण कोरोना विरोधातील लढाईत लसीकरण महत्त्वाचं आहे असं मनमोहन सिंग यांनी म्हटलंय. लोकसंख्येच्या किती टक्के लसीकरण झालं यावर सरकारनं लक्ष केंद्रित करावं असंही त्यांनी म्हटलंय. देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचं संकट वाढत आहे. अशातच पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरूच आहे. मात्र कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पश्चिम बंगालमधील आपल्या सर्व प्रचार सभा रद्द केल्यात. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अन्य पक्षांनीही गर्दी टाळण्याबाबत विचार करावा असं आवाहनही राहुल गांधी यांनी केलंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी नादिया जिल्ह्यात रोड शो केला। यावेळी मोठी गर्दी झाली होती। यावेळी शहा यांनी 122च्या वर जागा भाजपला मिळतील असं सांगत ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली। बंदूक आणि बारूद हे मॉडेल मोडून काढत विकास आणि विश्वासाचं मॉडेल आम्ही आणू असंही ते म्हणाले। देशात कोरोनाचं संकट वाढत असताना पुन्हा लॉकडाऊनची दाट शक्यता निर्माण झाली आहे। मात्र घाईगडबडीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार नाही असं अमित शहा यांनी स्पष्ट केलंय। मागील वर्षी कोरोना संसर्गाचं संकट वेगळं होतं, त्यावेळी या विषाणू विरोधातील उपचारांची प्राथमिक माहितीही नव्हती, तसंच लसही उपलब्ध नव्हती। मात्र 1 वर्षानंतर परिस्थिती बदलली आहे। आता कोरोना प्रतिबंधासाठी लस आहे, तसंच कोरोनावरील उपचार सुविधांमध्येही वाढ झाली आहे। त्यामुळे रुग्णवाढ झाली म्हणून घाईगडबडीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येणार नाही असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलंय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं असताना आता राज्यात आणि देशात ऑक्सिजनची कमतरता जाणवू लागली आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला असून उपचारासाठी अत्यावश्यक असणाऱ्या मेडिकल ऑक्सिजनची आयात केली जाणार आहे। आता केंद्र सरकारच्या मदतीला टाटा स्टील धावलं असून 200 ते 300 टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल। कोरोना बाधितांची दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढती संख्या पाहून रेल्वे विभागानं रेल्वे डब्यांचं कोविड केअर कोचमध्ये रूपांतर केलंय। सद्यस्थितीत रेल्वे विभागाकडे 16 झोनमध्ये 4002 डब्बे कोरोना रुग्णांसाठी सज्ज आहेत। राज्य सरकारनं जर या कोविड केअर कोचची मागणी केली तर ते उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। कोविड केअर कोचमध्ये रेल्वेकडून रुग्णांच्या सुविधेसाठी अनेक व्यवस्था करण्यात आल्यात। कूलर, ऑक्सिजन सिलेंडर आदींचा यामध्ये समावेश आहे। केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांना कोरोनाची लागण झाली आहे। रिजिजू यांनी शनिवारी ट्विटरवरून ही माहिती दिली। कोरोनाची पुन्हा तपासणी झाल्यानंतर माझा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे। माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनीच क्वारंटाईन व्हावं आणि स्वतःची चाचणी करावी। मला शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त वाटत आहे असं रिजिजू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। माजी लष्कर प्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांनी देशात कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाही सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचार सभा, शेतकरी आंदोलन आणि इतर कार्यक्रमांवर टीका केली असून परखड मत मांडलंय। वेद प्रकाश मलिक यांनी ट्विट केलं असून देशात दररोज कोरोनामुळे मृत्यू होणारी संख्या 2 महिने चाललेल्या कोरोना युद्धातील संख्येपेक्षा जास्त असल्याचं म्हटलंय। बंगळुरूच्या विराट सेनेनं कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत करत स्पर्धेतील सलग 3रा विजय मिळवलाय। या विजयासह विराट सेना IPL गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचली आहे। ग्लेन मॅक्सवेल आणि AB डिव्हिलियर्स यांच्या अर्धशतकी खेळीमुळे बंगळुरूनं 205 धावांचा डोंगर रचला। ही धावसंख्या करताना कोलकात्याचे फलंदाज झटपट बाद झाले। कोलकात्यानं 8 गडी गमावून 166 धावा केल्यात। नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या व्हॉट्सॲप समोरच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत। नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार व्हॉट्सॲपवरील युजर्सचा वैयक्तिक डेटा लीक होण्याचा धोका वाढलाय। देशातील सायबर सिक्युरिटी एजन्सी CERT इननं इन्स्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॲपमधील काही असुरक्षितता सर्वांसमोर सादर केल्यात। युजर्सची संवेदनशील माहिती लीक होऊ शकते अशी एजन्सीनं युजर्सना चेतावणी दिली आहे। देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं ग्राहकांना मोठा झटका दिलाय। कंपनीनं तत्काळ प्रभावानं आपल्या काही गाड्यांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय। मारुती सुझुकीच्या काही गाड्यांच्या किमतीत 22,500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। कच्च्या मालाच्या किमतीत वाढ होत असल्यानं काही मॉडेल्सच्या किमती वाढवण्यात आल्याचं कंपनीनं शुक्रवारी स्पष्ट केलं। खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या HDFC बँकेनं चौथ्या तिमाहीत जबरदस्त कमाई केली आहे। या कालावधीत बँकेला तब्बल 8,434 कोटी रुपयांचा नफा झाल्याची माहिती मिळाली आहे। HDFC बँकचा निव्वळ नफा 15.8% वाढल्याचं बँकेकडनं सांगण्यात आलंय। HDFC बँकेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सन 2020-21 या आर्थिक वर्षात बँकेचा एकात्मिक निव्वळ नफा 16.8% वाढून 31,833 कोटी रुपये इतका झालाय। देशातील जनतेला गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत। म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर आताच्या घडीला अधिक भार दिला जात असल्याचं पाहायला मिळतंय।
देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडत असल्याचं चित्र असतानाच दुसरीकडे मात्र देशातील म्युच्युअल फंड उद्योगानं नवं शिखर गाठलंय। 2021 या आर्थिक वर्षात म्युच्युअल फंड गुंतवणुकीत 41% वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे। मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरला तांत्रिक अडचण आली होती, त्यामुळे युजर्सना ट्विट करणं किंवा लॉग इन करता येत नव्हतं। काल दिवसभरात ट्विटरवर तांत्रिक अडचण येत होती, मात्र संध्याकाळच्या सुमारास ही सेवाच ठप्प झाल्याचं दिसत होतं। त्यानंतर काही वेळानंतर ट्विटर पुन्हा सुरळीत झालंय। हा तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे झाला हे शोधण्यासाठी लोक गुगल सर्च करत होते, मात्र काही वेळानं ट्विटर पुन्हा सुरळीत झालं।